गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर मी असं म्हणतो आहे की जर आपण एखादं काम करायला सुरू करतो आहे आणि आपण एक 10-15 दिवस झालं ते काम करतो आहे, त्याच्यानंतर मग कधी कधी आपल्या कामामध्ये कधी प्रॉब्लेम येतात, कधी ते काम थांबून जातं मधातच किंवा काहीतरी अशी अडचण येते की ते काम पूर्ण होत नाही. तर त्याच्यामागचं रिझन असं आहे की आपण एखादी गोष्ट कोणाला तरी शेअर करतो. म्हणजे मी असं करतो आहे, मी ही गोष्ट घेतो आहे किंवा मी ही गोष्ट आणणार आहे. तर ते शेअर केल्यामुळं काय होतं की समोरचा माणूस आपल्याला एखादी गोष्ट चुकीची विचार करतो आपल्याबद्दल की अरे यार, खरंच काही माणूस अशी गोष्ट घेते यार, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे असं तसं. त्याच्या मनात कधी एक 1% एक चुकीचा विचार आला आपल्याबद्दल किंवा एक निगेटिव्ह थॉट आला, तर त्यामुळे आपले भरपूर कामं अडू शकतात. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट कोणाला सांगायच्या आधी विचार करा की समोरचा माणूस तुमच्याबद्दल काय विचार करा, आणि होईल तितकं आपल्या गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवा, कोणालाच सांगू नका. म्हणजे स्टार्टिंगला सुरुवात जोपर्यंत तुम्ही चांगलं अचीव नाही करत तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंतच ठेवा. कारण की जोपर्यंत तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवणार ना त्या गोष्टी सक्सेस होतात, आणि जसं तुम्ही लोकांना सांगत राहता तसं गोष्टींना अडथळे निर्माण होतात. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं गोष्टी स्वतःपर्यंत ठेवा, आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत ठेवा आणि कंप्लीट करा. त्याच्यानंतर लोकांना ऑटोमॅटिक कळालं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःहून सांगू नका. कारण तुम्ही स्वतःहून जेव्हा सांगता तेव्हा लोकं तुमच्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या मनात एखादी गोष्ट तुमच्याबद्दल आली किंवा विचार आला वाईट, तर त्या गोष्टी तुमच्यासाठी चुकीच्या असतात, कारण तुमचं काम थांबून जातं. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं आपापल्या गोष्टी आपापल्यापर्यंत ठेवा. ठीक आहे, थँक्यू.